चाकू के नोक पर लूट की घटना को अंजाम देने वाले आरोपियों को बल्लारपुर पुलिस ने हिरासत में लिया, जिसमें 3 नाबालिगों का समावेश है। बल्लारपुर में चाकू के नोक पर लूट की घटना को अंजाम देने वाले 5 आरोपियों को पुलिस ने हिरासत में लिया है, जिसमें 3 नाबालिगों का समावेश है। पुलिस के मुताबिक ये सभी पहले छोटी मोटी चोरी किया करते थे और अब इन्होंने बड़े लूट को अंजाम देने की ठानी, जिसके लिए इन आरोपियों ने पहले 2 मोटरसाइकिल चुराई ताकि लूट की घटना को अंजाम देने के बाद मौके से फरार हो सके। आपको बता दें कि 14 मई की रात वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड के अधिकारी बानोद स्वामी के घर रात करीब 3:30 बजे डकैतों ने घर के पीछे स्थित बाथरूम की ग्रिल तोड़कर अंदर प्रवेश किया। फिर घर में मौजूद परिवार को जान से मारने की धमकी देकर लगभग 8.5 तोला सोना, एक मोबाइल फोन, प्रॉपर्टी से संबंधित दस्तावेजों से भरा बैग और 8,500 रुपए नगद लूट लिए। घटना के समय घर में बनौत स्वामी की पत्नी ज्योति बनौत और उनके 2 छोटे बच्चे मौजूद थे। इस मामले की जांच दरमियान बल्लारपुर पुलिस ने 5 आरोपियों को हिरासत में लिया, जिसमें से 3 नाबालिग भी शामिल है। इस मामले में पुलिस ने लूटा हुआ सारा माल बरामद कर लिया है और जांच में यह भी सामने आया कि लूट को अंजाम देने के लिए आरोपियों ने 2 दोपहिया वाहन चोरी किए थे। इस घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस ने जांच के लिए अलग अलग टीमें गठित की और साइबर सेल की मदद से तकनीकी जांच के आधार पर आखिरकार सभी आरोपियों को गिरफ्तार करने में बल्लारपुर पुलिस को सफलता मिली है। 14 मे रोजी सकाळी 3-3:30 वाजता स्वामी बानोद AWCL मध्ये काम करणारे अधिकारी आहेत, त्यांच्या घरामध्ये 3 आरोपी गुन्हेगार घुसलेले आहेत आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सुमारे 8 तोळे सोनं आणि गाडीची चावी, प्लॉटचे त्यांचे रजिस्टरचे कागदपत्र हे सर्व जबरीने चोरून नेलेले आहेत अशी आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली। त्या प्रमाणामध्ये आमचे अधिकारी भेट देऊन आम्ही वरिष्ठांना त्याबद्दल माहिती दिली। त्यानंतर वेगवेगळ्या टीम आम्ही तयार करण्यात आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये एक टीम होती API मदन दिवटे, त्यांची टीम गाजियापूरला गेलेली होती। एक टीम होती प्रशांत भोयर, त्यांची टीम ही अमरावतीकडे काम करत होती। एक टीम होती शब्बीर पठाणची, त्यांची टीम ही लोकल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करत होती। दुसरी टीम होती अभिषेक जंगमवरती, त्यांची लोकलला पलारशामध्ये टीम काम करत होती। या 4ही वेगवेगळ्या टीम एकमेकाशी कोऑर्डिनेट करून समन्वय साधून काम करत असताना आणि गुप्त बातमीदार यांनी जी आम्हाला माहिती दिली त्याच्यानुसार संशयित आरोपी कोण आहेत हे आम्ही अगोदर शोधून काढलं। नंतर सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके, API बलराम झाडोकर, त्या ठिकाणी कॉन्स्टेबल कार्तिक आणि त्यांची टीम यांनी आम्हाला अत्यंत महत्त्वाचं माहिती दिली आणि सहकार्य केलं आणि आरोपी निष्पन्न करण्यामध्ये आणि आरोपी कुठे आहेत हे शोधण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावून आरोपी आमच्या ताब्यात मिळाले। आरोपींकडे जेव्हा आम्ही विचारपूस केली तेव्हा त्यांनी आरोपींनी गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्यामध्ये आरोपींनी जे सुमारे 8 तोळे सोनं जे घेऊन गेलेले होते ते 8 तोळे सोनं, आजच्या घडीची किंमत साधारणपणे 8.25 लाख रुपयाचं सोनं आमच्याकडे रिकवर झालेलं आहे। त्याशिवाय आरोपींनी गुन्हा करण्याकरता ज्या 2 व्हीलर वापरल्या होत्या त्या दोन्ही 2 व्हीलर आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्याशिवाय गुन्ह्यात गेलेले जे काही रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व कागदपत्र प्राप्त झालेले आहेत। त्यांचे जे कार्ड्स आहेत ATM, पॅन कार्ड वगैरे, आधार कार्ड वगैरे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। आरोपींना अरेस्ट केलेलं आहे। त्यापैकी 2 आरोपी हे मेजर आरोपी आहेत, 18 पेक्षा जास्त वयाचे आहेत आणि 3 जे आहेत ते मायनर आहेत।